तर गाईज हे रात्रीचं आहे जेव्हा आम्ही गौर आणली होती, म्हणजेच की संडेचं. तर त्या टायमाला आम्ही खूप नाचलो वगैरे आणि काकूच्या सुद्धा अंगात आलं होतं. त्यानंतर सगळेजण मेहंदी काढायला बसले. मी आत्याच्या 2 हातावर आणि वहिनीच्या 1 हातावर काढली. सो हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आज मी ब्लॉग बनवते कारण हा आहे की आमच्या घरात आहेत गौरी. सो त्यासाठी मी ब्लॉग आत्ता स्टार्ट केला आणि आता वाजले 4:30 संध्याकाळचे, आय मीन दुपारचे 4:30 वाजलेत. जेवण वगैरे झालंय आणि येडे गेम खेळतात. तिकडे एक बसलाय. तर आता असं टाइमपास चालू आहे. मगासपासून आम्ही जेवण वाढत होतो आणि मी पुऱ्या पण केल्यात. आणि तिकडे हे नव्हतं बोलायचं, हे स्क्रिप्ट मध्ये नव्हतं. तर तिथे थोडासा प्रसाद पण वाटला आणि जेवण पण वाटून झालंय. आता घरी येऊन थोडंसं बसलोय आणि मी आता ब्लॉग स्टार्ट केलाय. जेवण सुद्धा झालंय. मग थोड्या वेळाने जातो कारण आता पाहुणे खूप चालू झाल्यात. खूप म्हणजे आता येतायतच कारण आज गौरी पण आहेत आणि त्यात सत्यनारायणची पूजा आहे. रिझन असं आहे की 25 वर्ष झाले गौरी ठेवून. 25 आणि 25 एकच, तर 25 वर्ष झाले गौरी ठेवून. त्यासाठी आज सत्यनारायणची पूजा सुद्धा आहे. तर तुम्हाला मी बोलवू शकत नाही. आज रिझन असं आहे का ब्लॉग खूप लेट येणार, गौरी गेल्यानंतर ब्लॉग येणार आणि आता तुम्हाला इन्व्हिटेशन देऊन फायदा नाही आहे. सो त्यासाठी मी आता तुम्हाला इन्व्हिटेशन नाही देत. बट मी एक इन्व्हिटेशन देते की नेक्स्ट टाइम या गणपतींना आमच्या आणि गौरींना सुद्धा या. ओके, तर भेटू आता आपण नंतरला. सगळे बोलत होते ब्लॉग स्टार्ट कर म्हणलं हा नंतर करेन करून आता स्टार्ट केला ब्लॉग. ओके, सो 2 दिवसाचं मी दाखवेन. 1.5 दिवसाच्या गौरी आहेत, तुम्हाला माहित असेलच. तर नसेल माहिती तर सांगते, 1.5 दिवसाच्या गौरी आहेत. आमच्या उद्या विसर्जन पण होईल. तर मी ब्लॉग स्टार्ट केलाय. मग तुम्ही 2 दिवस बघा. आम्ही फुल एन्जॉय करणार. परत जागरण पण आहे आज रात्री. मग पूर्ण जागरणाची पण मजा दाखवणार. तुम्हाला माहिती आहे मी जागरणाला खूप मजा करतो, तर ते सगळं मजा दाखवणार मी. डोंट वरी. मग असंच ब्लॉग लास्ट पर्यंत बघत राहा. मग भेटूया आपण थोड्या वेळानं. गाईज आता आम्ही ना उनो खेळत होतो आणि आता आमचं उनो वगैरे खेळून झालंय. आणि या लोकांचं बघा काय चालू आहे. हे तर भांडखोर नंबर 1 आहे आणि तो 2 आहे ना. तो 1 आहे आणि हा 2 आहे. काय माहिती कुठून भांडणं शिकून आल्यात दोघं पण. तर गाईज आता आम्ही फ्रेश होतो आणि रेडी होतो. त्यानंतर आम्ही तुम्हाला भेटतो आणि नंतरला मी तुम्हाला आमची गौर पण दाखवेन नंतरला. बिकॉज अजून व्हिडिओ नाही काढले म्हणून. मग आता नंतर बाय 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 गुड नाईट स्वीट. बघा आमच्या गौरीचा मनोहर चेहरा. नंतर मी गेली होती संचिताकडे. तर हे संचिताकडचे गौरी आणि गणपती बाप्पा. तर गाईज आता रात्रीचे 12 वाजलेत आणि मी संचिताकडून आता आलेली आहे आणि इकडे थोडंसं प्लॅनिंग पण केली आम्ही, ते तुम्हाला नंतर समजेल. मग आता मी जाते बाहेर जरा आणि बघते काय चाललंय ते. मग तुम्ही पण चला माझ्यासोबत. आणि तुम्ही गौरी बघितली असेल, सो कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके, इकडे आता सगळेजण मोबाईल घेऊन बसल्यात. सगळे मोबाईलमध्ये बिझी आहेत. तर आता थोड्या वेळाने सगळे नाचायला येणार आणि मग त्यानंतर सगळीजण पत्ते खेळायला बसणार. मग गोंगट परत चालू होणार. लेट्स वाइब विथ अस.
गाईज असं बघायला गेलो तर आम्ही खूप नाचलो, खूप म्हणजे खूपच मजा केली आम्ही. तर रिझन असं आहे मी सॉन्ग नाही टाकणार बिकॉज तुम्हाला पण माहिती आहे कॉपीराईट लागतो आणि कॉपीराईट लागल्यावरती व्हिडिओज डिलीटसुद्धा करायला लागतात किंवा डिलीट पण होतात. मग ते माझ्याकडे राहत नाही आणि तुम्हाला माहिती आहे मी व्लॉग मेमरीजसाठी बनवते, तर मेमरीजसाठी व्लॉग्स असायला पाहिजे म्हणून मी सॉन्ग म्यूट करते. तर गाईज आता तुम्ही बघितलंच असेल कशी मजा केली आम्ही आणि आता वाजल्यात रात्रीचे 3 म्हणजे 2:45 वाजल्यात आणि तुम्ही बघितलं किती मजा केली. आम्ही रीलसुद्धा काढले. ती रील या अकाउंट मी इकडे इंस्टाग्रामचं अकाउंट मेन्शन करते आणि लिंक पण टाकते डिस्क्रिप्शनमध्ये, तर नक्की जाऊन तिकडे आम्हाला फॉलो करा. आमचा म्हणजे फॅमिलीचा समजा अकाउंट आहे तो, फॅमिली समजा किंवा ब्रदर अँड सिस्टर्स, तर त्या अकाउंटला नक्की फॉलो करा. त्याच्यावरती रील येईल. आता कधी येईल ते माहिती नाही सांगू नाही शकत, पण तुम्ही फॉलो करून ठेवा आणि सांगा कमेंटमध्ये तिकडे रील कशी वाटली तुम्हाला. तर आता 2:45 वाजलेत रात्रीचे आणि नाचून वगैरे आलोय, घरी आले आणि इकडचा गोंगाट दाखवतो. बघा गाईज मोजून 5 जणच आहेत तरी पण गोंगाट बघा त्यांचा केवढा चालू आहे. मग आता मी या लोकांना मॅगी बनवून देते, सगळ्यांना भूक लागले तर त्यासाठी आणि फ्रेश पण होते. तर काही तुम्ही बघू शकताय वाजले सकाळीचे 4 म्हणजे वाजत आलेत आणि हे बघा आमची काय चालू आहे. आमचं मॅगी पार्टी करते. मॅगी पार्टी बनवून कोणी दिली आहे सांगा. हा सर्वांनी एक टेस्ट एक बाईट घ्या आणि मला सांगा कसं झालंय. आणि तिथे आत्याची मेहंदी झाली. पुढे काढल्या तर पाठी काढायचे. हा हा ठीक आहे मी देते. तिखट काय तिखट वगैरे काय तू केचप टाकलाय. थँक्यू. आता तुम्ही मॅगी खाऊन घ्या मग आपण उनो पण खेळूया. बघा उनो पण रेडी आहे गाईज आणि पिक्चर पण लावलाय. एंटरटेनमेंट बघतायत मग चला लवकर लवकर खावा. तर गाईज आता आम्ही उनो खेळतोय. वा खेळ. हा स्किप झाला आणि स्वतःहून सांगतोय स्किप टाक ना मला. माझी इथं नाही काही तुम्ही नका बघ माझ्या पती. 1 2 3 आता आपण नंतर भेटू. गाईज इकडे सगळे पत्ते खेळायला बसल्यात आणि ते पण 2-2 3-3 पार्ट मध्ये डिवाइड करून पत्ते खेळत होते. गाईज आता आम्ही खेळतोय पत्ते. ते पण 1-1 रुपयाचे गरीबावानी. बिल्डिंग जिंकलो याच्या मुले जिंकले आणि नुसता पैसा. आम्ही एवढे छोटे आहोत ना का 1-1 रुपयाने खेळतोय बघा. लेट इट बी लेट्स गो गाईज. बघू आता कोण जिंकतं. मगासपासून आज जिंकतोय. तर गाईज आता वाजले सकाळचे 6:30 आणि आम्ही अजूनपर्यंत पत्ते खेळतोय आणि मला छान झोप आली पण झोपणार नाही. बघू नंतरला झोपतो. तिकडे तर ऑलमोस्ट सगळे झोपलेत. आम्ही इकडे खाली फुकटची जागे आहोत. थोडा वेळ खेळतो अजून आणि मग मी जाते झोपायला. ओके गाईज. तुम्ही पण बघितलं तिथे कसे डाव बसल्यात. बाहेर पप्पाचं खेळत होते पण मी ते नाही व्हिडिओ काढली. बाकी तुम्ही बघितलंच असणार. मग आता आम्ही पण खेळतो आणि मी तर खूप कंगाल झाली. 1-1 रुपयाची खेळून पण कंगाल झाली. आय गेस समथिंग 1 रुपये फक्त 1 रुपये समथिंग 50 पण एवढे तर नाही पण 30-40 संपल्यात एवढं सांगू शकते बिकॉज घेऊन बसले होते तेवढे.
एक पण डाव लागत नाही. छोट्या पोरांसोबत खेळून पण एक पण डाव लागत नाही आम्हाला. मला खूप असं 2 डाव लागले काय फायदा. आता थोडा वेळ थांबलोय कारण अर्धा पब्लिक बाहेर गेलाय स्वतःसाठी. मग आम्ही परत येतो. या अर्ध्या पब्लिकला बघा, हे पब्लिक असं आणि हे पब्लिक असं आणि हे पैसे असेच मांडून ठेवलेले आहेत. बाकीचे सगळे बाहेर गेलेत. ह्या लोकांना मी झोपायला सांगितलं होतं जबरदस्तीने, कारण सकाळचे वाजले होते 8:15 आणि त्या लोकांना कधीशी सांगते झोपा झोपा झोपा, पण ऐकतच नव्हतं. यांची मस्तीच चालू होती. मग नंतरला फायनली जाऊन 8:30ला हे लोक झोपले. त्यांना संध्याकाळच्या वाजल्यात 7 आणि दुसरा दिवस आहे. पहिली गोष्ट तर विसर्जनाचा दिवस आहे आणि 7 वाजल्यात आता देवी काढतील विसर्जनासाठी. तर मी तुम्हाला हे सांगते का मी अख्खा दिवस तुम्हाला भेटली नाही कारण मी झोपली होती आणि मी काहीतरी समथिंग 2ला उठली आहे. 2ला उठल्यानंतर 3ला आंघोळ झाली आहे माझी आणि 3ला आंघोळ झाल्यानंतर आता रेडी झाली आहे मी. मग आता आम्ही फोटो वगैरे काढतोय, म्हणजे फोटो वगैरे काढून झाले. आता आम्ही जातो बाहेर. ही बघा आत्या, हाय. ही बघा ही श्रावणी. हां, तर आम्ही सकाळी झोपलेलो 8:30ला. हे लोक 8:30ला झोपले, ते पण जबरदस्ती झोपवलं आणि मी 9ला झोपली. त्याच्यानंतर 9ला झोपून मी 2ला उठली. त्याच्या आधी पण उठली, 10ला उठली होती, पण वॉशरूमला जाऊन परत झोपली होऊन, कारण खूप झोप आली होती त्यासाठी. आणि एका बेडवरती आम्ही किती जण झोपलो होतो? आपण 5 जण झोपलेलो आम्ही एका बेडवरती. एवढं म्हणजे ज्या बेडवरती मम्मी पप्पांनी निधी झोपतात त्या बेडवरती आम्ही 5 जण झोपलेलो. आणि असे झोपलेलो ना, तुम्हाला मी दाखवलीच असेल मस्ती, केवढी मस्ती चालू होती त्या लोकांची सकाळी. तर त्यासाठी मी उठली नाही आणि जेवली सुद्धा नाहीये. तर आता संध्याकाळचे 7 वाजल्यात. आता विसर्जनाला काढले, तर आता आम्ही चाललो. मग तुम्ही आता रात्रीची मजा बघितली, आता तुम्ही विसर्जनाची पण मजा बघा. तुम्हाला माहिती आहे आम्ही खूप मजा करतो, पण या ब्लॉगमध्ये पण नक्की बघा पूर्ण मजा. मग लास्टपर्यंत असंच ब्लॉगमध्ये राहावा, कारण 12ची पण आरती होईल. आणि मी एकही आरती अटेंड नाही केली जेव्हापासून गौरी आले तेव्हापासून. तर देव मला माफ करा. मग आता एक तरी म्हणजे आरती तर आता भेटेलच. एक तर 12ची आरती भेटेल आणि एक तिथे विसर्जनाच्या टायमाला आरती भेटेल, तर त्याचं टेन्शन नाहीये. आता रेडी वगैरे झालोय. मग आता आम्ही जातो. सगळे बाहेर गेले, सगळे बाहेर जमा झालेत. मग आता आम्ही दोघीही माझ्यासाठी थांबले आणि इथे टाइमपासच करत असते. तर आता आम्ही निघतो. लाईट्स वगैरे म्हणजे एकच लाईट चालू ठेवूया. मग चला आता मग बाहेर जाऊन भेटूया. मग मी तुम्हाला बाहेरचा माहोल दाखवते. ओके काय? तर गाईज विसर्जनाला जाताना देवीला बाहेर ठेवून सुद्धा आरती करतात. तर ती सुद्धा आरती आता झालेली आहे. आता आम्ही चाललो विसर्जन करायला. तर आत्ताच दर टायमाला डोक्यावरती घेतात अर्ध्या रस्त्यापर्यंत. आता मूर्ती खूप हेवी वाटत होती म्हणून गाडीत ठेवली. आता गाडी पुढे नाही नेऊ शकत म्हणून परत एकदा आत्या डोक्यावरती गौरी घेणार. तेजा सेवाती साधू संत म्हणू वेदाला माझा आराधी ज्ञान राजा. आम्हा लोकांना एक रील बनवायची होती म्हणून आम्ही विदाऊट गाणी नाचत होतो. तर गाईज बघा किती लोक येतात गौरी बघायला. गाईज आता इकडे ज्वेलरीज काढतायत कारण आता विसर्जन होणार आहे, सो त्यासाठी. जय गौरी माते की जय. गौरी
जय दादा फोन गौरी माता की तर या प्रकारे आता बायकांची फोटो शूटिंग चालू झाली आणि ही काय लवकर थांबतच नाही. या लोकांची फोटो शूटिंग कधी संपणार नाही अशी आहे ती लोक. तर गाईज आता आमचं विसर्जन झालंय. आता आमचं विसर्जन झालंय आणि आता आम्ही चाललोय चालत 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 चालत. मग दाखवते बापू थांबा. आता इकडे अर्धा पाठी आहे. आम्ही चाललो आता घरी चालत चालत. चला आपण घरी गेल्यावरच भेटूया. ओके. घरी गेल्यानंतर लगेच संचिताचा कॉल आला. मग मी परत एकदा धक्क्यावरती गेली विसर्जनाला. तर विसर्जनाच्या पण रात्री परत एकदा जागरण करतात. तर मी मम्मीच्या जागेवरती यांच्यासोबत खेळायला बसले होती पत्ते. आमची मॅडम बघा कशी रेडी होती हा का तिला बरोबर सगळं मेकअपचं माहित आहे. बघा असं कर ना असं कर. इयरिंग्स वगैरे घालते तसं कर ना. टिकली वगैरे ला. लोकांचं जुगार बसलाय गाईस. पत्ते खेळत आहेत. स्माइल कर. मेकअप केला ना छान छान दिसते ना. तर गाईज आता रात्रीच्या 12ची आरती घेतोय आम्ही बघा. आणि आरतीला पण किती मस्ती चालू आहे लोकांची. इकडे आमची आरती चालू आहे आणि ह्या साईडला बघा हे लोक अजून पत्ते खेळत आहेत. तर गाईज आता रात्रीचे 12:30 वाजल्यात आणि 12ची आरती झाली. तुम्ही बघितलंच आरतीला पण आम्ही किती मजा केली ते. आता हे लोक करतायत रील बनवतो. डान्स प्रॅक्टिस करतात हे लोक. रील बनवतो. ह्या लोकांना रील बनवायचे त्यासाठी हे लोक डान्स प्रॅक्टिस करतात. कोणता गाणी? घुमेगा तेरी गाडी. आणि आरतीला गाईज तर का कसा बसलाय तुमचा? कारण की आम्ही जरा जरा आरतीला ओरडत होतो. का ओरडत होते? फुकटचे ओरडत होते. फुकटचे काय गरज होती? स्वतः मला ओरडत होती. असं वाटत होतं आरती चालूच नव्हती. आमची ना विचित्र आरती विचित्र खूपच. आणि आमची गौरी गॅलरी तर आम्ही आरती करत होतो. तर गाईज चला गाईज यांची रील बनवते मग नंतरला भेटूया आपण. ओके. मी तुम्हाला पण यांचा डान्स दाखवते एकदा. ओके गाईज बघा आम्ही इडली खाल्ली आता आणि संपली पण ऍक्च्युअल मध्ये. बघा अजून खातोय तो. हिची पण खाई जाऊन तिथे इडली आणली होती. मग आम्ही एक प्लेट घेऊन आलो आमच्यासाठी. आता झालंय बघा. त्या लोकांची अजून रील नाही बनली आहे. तर गाईज आता इडली खाऊन झाली आहे. आता बाहेर पण सगळे अजून खेळायला बसले आहेत आणि इडली एक नंबर होती. काकाने का कोणीतरी माहिती आहे कोणी आणलेली सॉरी वड्डीवर. येस आणि यम्मी लागले. बस अजून काय खा. तुला काय बोलायचं? ही माझी फेवरेट दीदी आहे. कोणाकोणाची फेवरेट ते कमेंट्स करा. मी भेल बनवले. काहीचं काय मिक्स करून बनवले. जे अवेलेबल नव्हतं भेलीचं तरी मी काही ना काही मिक्स करून बनवले. आणि बघा रील चालू आहे गाईज. मी याच्यामध्ये चिप्स टाकल्यात. ते मसुरीची डाळ टाकली आहे म्हणजे त्याचा चिवडा टाकलाय आणि कुरमुरे टाकलेत आणि रेड चटणी आणि ग्रीन चटणी टाकलाय. तर हे लोक पण खातात.
त्यानंतर जरा बाहेरचा माहोल बघायला गेली होती. मग बघा इकडे पण ह्या पोरी अशाच बसल्यात, टीव्ही लावले, मोबाईल बघतात, सगळ्यांच्या हातामध्ये मोबाईलच आहेत बघा गाईज. आणि मग नंतरला थोडंसं खाल्लं वगैरे, तिथे पण थोडी भरपूर मस्ती केली. बघा काय चालू आहे यांचं. गाईज तुम्ही बघितलंच की गौरींचे 2 दिवस कसे गेले. गौरी कधी आल्या आणि कधी गेल्या काय समजलंच नाही ॲक्च्युअलमध्ये तर. आणि त्यात अजून मी जागी आहे, म्हणजे आता वाजले सकाळचे 4 आणि तुम्ही आता पण मस्ती बघितलीच केवढी करतो आम्ही. तर अजून तिकडे सगळे जागे आहेत, बट मी आली घरी कारण मला ॲक्च्युअलमध्ये झोप आली आहे त्यासाठी. मग मी आता घरी आली आहे, पण झोपाविषयी नाही वाटत आहे. तर मी निदेशला पण जबरदस्तीने आणलं आहे झोपायला, का तर आता स्कूल आहे म्हणून. तर मी माझ्याकडून हा व्लॉग इकडेच एंड करते आणि ह्या व्लॉगनंतर मी नारळी पौर्णिमेचा व्लॉग टाकेन, जो की कधीच झाला आहे ऑगस्टमध्ये ऑगस्टमध्येच झाला आहे. तर मी नारळी पौर्णिमेचा टाकेन आणि मग त्याच्यानंतर रक्षाबंधनचं टाकेन. मग तुम्ही व्लॉग्स बघा. तर जसं हर एक व्लॉगमध्ये बोलते की मी आता ट्राय करेन, ह्या व्लॉगमध्ये सुद्धा बोलते की मी आता ट्राय करेन व्लॉग्स टाकायचे. बघूया, जर डेली व्लॉग जमले तर डेली व्लॉग्स पण टाकेन, बट डेली व्लॉग्समध्ये दाखवू तरी काय. मला सर्वात मोठा क्वेश्चन हा आहे का. मी रिझन सांगते. रिझन असं आहे का मी उठतेच, मला लाज नाही वाटत, मी पहिलेच क्लिअर करते. ओके, उठते दुपारी 2-3 वाजता, त्यासाठी मी कायच डेली व्लॉग बनवू हा मेन क्वेश्चन आहे. कारण 2-3 वाजता उठलो की ब्रश करून बसेन आणि मग मी 4-5 वाजता आंघोळीला जाईन त्यासाठी. म्हणून मला हाच क्वेश्चन आला आहे की मी डेली व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवू तरी काय, कारण मी दिवसभर काहीच करत नाही, सिरियसली काहीच करत. तर बस एवढंच, अजून काय सांगायचं नव्हतं, काही जास्त स्पेशल आहे. ओके, मग आता आपण भेटूया डायरेक्ट नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत जाऊन तुम्ही लवकरात लवकर जुने व्लॉग्स बघून या. आणि मला सबस्क्राईब नसेल केलं, म्हणजे माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, म्हणजे जसे नवीन व्हिडिओज येतील तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील. मग आता आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.